नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मध्ये इयत्ता पहिलीचा विद्यार्थी कसा ॲड करावा त्याबद्दल पाहणार आहोत. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात. वरती ॲड्रेस बारमध्ये sdms.udasplus.gov.in sdms.udasplus.gov.in ही आपली ऑफिशियल वेबसाईट. त्यात आपला UDAS कोड आणि पासवर्ड एंटर करा. कॅप्चा कोड फिल करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक करूयात. करंट अकॅडमिक इयर 2026-27 यावर एक क्लिक करायचं आहे. समोर क्लोज करूयात. आपलं नवीन विद्यार्थी ॲड करण्यासाठी आपले जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचं प्रमोशन पूर्ण झालेलं पाहिजे आणि ते प्रमोशन स्कूल फायनलाइज झालेली हवी, तरच तुम्ही नवीन विद्यार्थी ॲड करू शकताल. स्कूल फायनलाइज कशी करावी, स्टुडंटचं प्रमोशन कसं करावं याबद्दलचा व्हिडिओ मी वर आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जरूर बघा. तर आज आपण पहिलीचा विद्यार्थी ॲड करत आहोत. त्यासाठी पहिलीच्या वर्गाच्या समोरील ॲरोवर किंवा या पट्टीवर एक आपण क्लिक करायची आहे. ज्या डिव्हिजनमध्ये आपल्याला तो विद्यार्थी ॲड करायचा आहे त्या डिव्हिजनच्या ॲड स्टुडंट या बटनवर क्लिक करायचं आहे. 2026-27 मध्ये विद्यार्थी ॲड करण्यासाठी जसं मागच्या वर्षीसुद्धा आधार अवेलेबिलिटी चेक करा म्हणून ऑप्शन दिलं होतं, ते ऑप्शन याही वर्षी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा विद्यार्थ्याचा आधार नंबर दुसरीकडे कुठे असेल तर तुम्ही आधी तो चेक करू शकता. पूर्ण फॉर्म भरत बसण्याआधीच आपल्याला समजेल की हा विद्यार्थी दुसऱ्या शाळेत कुठे आहे का. तर मी इथे विद्यार्थ्याचा पूर्ण आधार नंबर भरला आहे आणि गो या बटनावर आपल्याला आता क्लिक करायचे आहे. इथे मी जेव्हा गोवर क्लिक करेल, द आधार नंबर इज नॉट मॅप्ड टू एनी स्टुडंट असं आपल्याला पाहायला मिळत आहे की हा आपला आधार नंबर कोणत्याही विद्यार्थ्याला देण्यात आलेला नाही आहे. म्हणजे आपण हा विद्यार्थी आता इथे सहज ॲड करू शकू. मग असं ॲड करण्यासाठी विद्यार्थ्याचं नेम, ज्यामध्ये ॲज पर स्कूल रेकॉर्ड फर्स्ट, मिडल आणि लास्ट, म्हणजे आधी विद्यार्थ्याचं नाव, नंतर वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव लिहायचं आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे की फिमेल आहे. त्याची जन्मतारीख इथे एंटर करायची आहे. तारीख एंटर करताना जे सेपरेटर आहे ते तिरपी रेष वापरायची आहे. जसं तुम्ही जी तारीख एंटर करताल, समजा पहिले तारीख, त्याच्यानंतर तिरपी रेष, त्यानंतर महिना, परत एक तिरपी रेष आणि त्यानंतर वर्ष 4 अंकीमध्ये 2000 जे असेल त्याचं ते. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे जन्मतारीख एंटर करायची आहे. स्टुडंट स्टेट कोड सध्या लॉक आहे, तो टाकायचाही नाही आहे आपल्याला. मदर्स नेम, आईचं फक्त नाव, वडिलांचं नाव, इथे पूर्ण नाव टाकण्याची गरज नाही. गार्डियन्स नेम गरज नाही आहे टाकण्याची. आधार नंबर ऑफ स्टुडंट, वरती जो आधार नंबर टाकला होता तो आधार नंबर आणि आधारवर जसं नाव आहे, जी स्पेलिंग आधारवर आहे ती जशाला तशी इथे. नेम ऑफ स्टुडंट ॲज पर इन आधार कार्ड. आपल्या शाळेची ॲडमिशन डेट, विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर, अल्टरनेट नंबर टाकण्याची गरज नाही आणि विद्यार्थी CWSN आहे का, होय किंवा नाही. CWSN अर्थात दिव्यांग. हे सगळी माहिती भरून सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी विद्यार्थ्याचा पूर्ण फॉर्म भरलेला आहे आणि आता सेव्ह या बटनवर एक क्लिक करत आहे.
आय आणि हेडमास्टरांचं नाव ॲज द हेड ऑफ द स्कूल आर an authorized teacher or staff member hereby declare that the natural legal guardian of विद्यार्थ्याचं नाव has given consent to provide the Aadhaar for the demographic authentication of the student. असे consent for demographic authentication आपल्याला पाहायला मिळते, त्याला ॲग्री करूयात. आपला आधार व्हॅलिडेशनसाठी हे गरजेचं आहे. मग कन्फर्म करायचं आहे, वर्ग आपण पहिली निवडलेला आहे, विद्यार्थ्याचं नाव आपण असं टाईप केलेलं आहे, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि जन्मतारीख हे सगळं एकदा कन्फर्म करायचं आहे, त्याला चेक करायचे आहेत. द अबोव इन्फॉर्मेशन कॅन नॉट बी चेंज्ड वन्स इट हॅज बीन कन्फर्म. जर तुम्ही ही माहिती एकदा आता कन्फर्म केली तर ती बदलली जाणार नाही. आणि नंतर कन्फर्म या बटनवर एक क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनवर एक क्लिक करूयात. द स्टुडंट हॅज बीन इनिशियलाइज्ड ऑर सेव्ड सक्सेसफुली. स्टुडंट नेम, क्लास आणि सेक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि इथे 3 ऑप्शन देत आहेत. ॲड न्यू स्टुडंट, गो टू न्यू एंट्री लिस्ट आणि फिल जनरल प्रोफाईल. आपण जनरल प्रोफाईलवर क्लिक करून पाहूयात. त्याची ही जनरल प्रोफाईल जी आपण आत्ताच भरली आहे, यात मदर टंग आपल्याला निवडायची आहे त्याची. त्याची कॅटेगरी निवडायची आहे. मायनॉरिटी आहे का, BPL आहे का, EWS आहे का, हे सगळी माहिती आपल्याला विचारत आहेत. इंडियन नॅशनलिस्ट आहे का, आणि त्याचा ब्लड ग्रुपसुद्धा आपल्याला मेन्शन करायचा आहे. जर आपल्याकडं असेल तर आपण हे ब्लड ग्रुप वापरा किंवा शेवटी अंडर इन्व्हेस्टिगेशन हे वापरून विद्यार्थ्याला त्याचा ब्लड ग्रुप लवकरात लवकर सादर करण्यास सांगा आणि सेव्ह या बटनवर एक क्लिक करायची आहे. ॲड्रेस आणि पिनकोड मागत आहे. पिनकोड टाकूयात आणि आता आपण त्याला सेव्ह करूयात. जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली क्लोज करूया. अशा पद्धतीने जनरल डाटा आपण फिल केला आहे. नेक्स्ट. एनरोलमेंट प्रोफाईल अजून सुरू झालेलं नाही आहे. आपण एनरोलमेंट प्रोफाईल काही त्याची भरू शकत नाही. अशा पद्धतीने आपण आपल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याला ॲड करू शकता. डॅशबोर्ड, इयत्ता पहिली. आपण आत्ताच पहिली अ मध्ये एक मुलगा ॲड केला आहे, पण तो अजून आपल्याला दिसत नाही आहे. जेव्हा आपण व्ह्यू ऑर मॅनेजवर क्लिक करू तेव्हा त्या विद्यार्थ्याची माहिती इथे आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या लिस्टमध्ये ॲड होण्यासाठी त्याला किमान 3 ते 4 तास लागू शकतात. हा होता एक शॉर्ट व्हिडिओ इयत्ता पहिलीचे विद्यार्थी कसे ॲड करावे त्याबद्दल. लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. जर तुम्हाला माझ्या टेक्निकल ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर खाली मी त्याची लिंक देत आहे. जरूर जॉईन व्हा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.